अहो त्याचं काय झालं, काल ते मला म्हणाले की आपण दुपारी फिरायला जाऊया बाहेर, पण ते काही झालं नाही म्हणून मग आज दुपारी आम्ही फिरायला जाणार बाहेर. ठीक आहे, जा. काय मुधळकर बाई? आई आई तू कशी काय आलीस अचानक? मग एखादा फोन तरी करायचंच नाही. फोन करणार होते, पण बरं आता दारातच उभी राहणार आहेस का आईला घरात पण घेऊन येणार आहेस? हो. बरं, प्रवास कसा झाला? छान, काही त्रास नाही ना? नाही. अरे ये प्रिया, ओळख करून देते. ह्या मंजिरीच्या आई. आपली भेट झाली नाहीये कधी, पण तुझ्याबद्दल खूप ऐकलंय मंजिरीकडून. मंजिरी, आमच्या विहीणबाईंना आपलं घर दाखवा. हो, पहिल्यांदाच आल्यात त्या. केवढी मजेत आहे मी इथे. पण त्या दिवशी त्या कोटाचं सांगत होतीस, काल फोनवर पण रडत होतीस. मला सांग, नक्की काय झालं मंजिरी? जर उद्या कुणी यांना सांगितलं की ती चिखल लावणारी मुलगी मीच होते तर काय होईल? केवढा मोठा विश्वासघात केल्यासारखं होईल त्यांचा. नाही, माहित नाही, आणि ते नंतर कसे वागतील, रागावतील, काय करतील. मी जे सांगितलं त्याचा नीट विचार कर. हॅलो, आपण जेवून घेऊया ना? आई, अहो यांचा फोन आला होता, म्हणाले 15 मिनिटात येतोय. मी आवरून घेऊ का? सत्यजित येतोय का? हो अगं, या दोघांना फिरायला जायचंय ना म्हणून. हा इथे काय करतोय? मला माहित नाही कसं. तू काय खेळत असतेस का या कोड बरोबर? सारखा सारखा कपाटाच्या बाहेर कसा येतो हा? नाही, मी आवरत असताना त्या एका मुलीनं आपल्या नवऱ्याचा कसा अपमान केला हे तुला सारखं सारखं दाखवून द्यायचं असतं मला. सॉरी, मी ठेवते. द्या. राहू दे, मी ठेवतो. म्हणजे मी ना कुठलाही सिनेमा असा खरा खरा समजून बघत असते, मला आवडतं तसं. एक मिनिट, थांबा थांबा थांबा. अहो गोळीवाला, तुम्ही नाही खाणार? छे, मी नाही. अहो मग आधी सांगायला हवं होतं ना. म्हणजे आधी सांगितलं असतं तू खाल्लं नसतं. चल खा खा खा. नाही, तुम्ही नाही खाल्ला तर मी पण नाही खाणार. तू इथे असा. मी येणार, हे घर माझंही आहे. मी कोणी रस्त्यावरचा माणूस नाही की घर बघितलं आणि आत घुसलो. पाहिलंस वहिनी कसा उलटून बोलतो ते? हे जर सत्यजितला कळलं ना तर तेच सांगायला आलोय. मी नेत्राला तिच्या वडिलांकडे सोडून आलोय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला खरंच नाही दिसत. सॉरी म्हटलं म्हणजे झालं सगळं. हा, आय नो, पण मी जाणून बुजून नाही केलं. अहो ठीक आहे, होतात चुका माणसाकडनं, त्यात काय एवढं. हे माझं कार्ड. हो, इफ आय कुड डू एनिथिंग. आपल्या ध्यानीमनी नसतं पण घडून जातं, कधी चांगलं कधी वाईट. पण मुळात चुकीची जाणीव होणं महत्वाचं ना. त्यापेक्षा चूक होऊ नये या जाणीवेनं वागणं जास्त महत्वाचं आहे. पण असं नेहमीच शक्य नसतं ना. तुमच्याही हातून अशी एखादी चूक झालीच असेल ना. झाली होती, पण त्यावेळेला समोरची व्यक्ती जे वागली ते जास्त चुकीचं होतं. म्हणजे तू आज या मुलीला मोठ्या मनानं माफ केलंस, पण त्या मुलीनं मला कधीही न विसरता येणारे डाग दिले. ती तिची चूकच होती, आणि चुकीला शिक्षा असते. पण चुकीला माफी सुद्धा असते ना.